ते याच्यासाठी बोलून ते बोलतात केली बंद केली बंद करणार आहे असल्या अफवांना आळा घालण्यासाठी पत्रकार परिषद मी माझे विजन दाखवण्यासाठी इथे बोलवलंय. आणि पेटी बंद करणं नाही करणं या गोष्टी कुठून येत नाही. जर मी इलेक्शनला निवडणुकाला फक्त 2 दिवस, वोटिंगला 2 दिवस राहिलेले आहेत आणि जर मला माझी पेटी बंद करायचीच असती तर मी घरी बसली असती ना. मी मतदारसंघात आज पण नसते दिसले, 1 वर्षापासून पण मी तुम्हाला इथे दिसली नसती. आणि तुम्हाला मी सांगते माझी परिस्थिती, फॉर्म भरण्यापासून ते आतापर्यंत या अफवा तुम्हाला येतच जाणार आहे. पण मी तुम्हाला सांगते ना, माणूस जेव्हा राजकारणात उतरतो त्यांनी दोन्ही गोष्टी घेऊन उतरलं पाहिजे, हार आणि जीत. बरोबर, तुम्ही जिंकूही शकता आणि तुम्ही पडूही शकतात. मी दोन्ही गोष्टी घेऊन इथे उतरली, पण मी स्थिर थांबली. माझ्यावर पण भरपूर दबाव आला, प्रेशर आला, पण मी म्हटलं लढणार, 100% लढूनच दाखवणार, कारण की ही माझी मेहनत आहे आणि लोकांचा विश्वास आहे. लोकांनी माझ्यावर खूप विश्वास दाखवला आणि मतदारसंघाच्या लोकांनी मला खूप प्रेम दिलं इथे. काही दिवस तर म्हणजे मी तुम्हाला सांगते उपाशी राहून राहून मी मतदारसंघात फिरलेली आणि मला नाही वाटत माझ्या एवढं इथे कोणी मतदारसंघात आज फिरलेले. जे आमदार होते ते पण कधी त्यांनी एवढं 5 वर्षात कष्ट नाही घेतले. माझी आमदार असतील त्यांनी कष्ट नाही घेतले. आता निवडणुकीत सगळे लोक कष्ट घेणार आहेत, सगळे लोक घरोघरी जाणार आहेत. पण मी एकटी पोरगी 11 महिन्यापासून एकूण एक घर, एकूण एक माणसाच्या घरी मी स्वतः गेलेली. तुम्ही सगळे लोक पण मला पर्सनली आज इथे गायत्री शिंगणे हे नाव ओळखतात. आणि पेटी बंद करायचा प्रश्न येत नाही. मी जसं काल पण परवा पण बाईट दिली होती, रोज अफवा येणार. मी तर सांगते ना, वोटिंगच्या दिवशी सकाळपर्यंतही अफवा येणार की मी पळून गेली, मी गायब झाली. भरपूर गोष्टी, कारण की माघार घ्यायच्या 4 तारखेला जेव्हा विड्रॉलची तारीख होती त्या दिवशी पण लाईन लागलेली होती तहसीलच्या बाहेर की मी येणार आहे 2:30 वाजता, मी विड्रॉल करणार आहे, हे करणार आहे, ते करणार आहे. पण खरं सांगते मी त्या दिवशी इथे नव्हतीच. भाऊबीज होते, दिवाळी होती, आम्ही आमच्या मामाच्या घरी गेलो होतो, दिवाळी साजरा वगैरे केली. मस्त 5 तारखेला आली, प्रचाराला सुरुवात केली आणि मला असं वाटतं 5 तारखेला नारळ फोडून आपल्या प्रचाराला मी सुरुवात केली होती. आणि राहायला पेटी बंद व्हायचा विषय, पेटी बंद होणार नाही. इतर कोणाला त्यांच्या पेट्या बंद करायच्या असतील ते करतील घाबरून, आपली पेटी बंद होणार नाहीये. आणि 23 तारखेच्या निकालाला तुम्हाला कळून जाईल ना कोणी पेटी बंद केली आणि कोणाची पेटी बंद जनतेने केली.